श्रीराम नमस्कार. आज 24 एप्रिल 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 31 आज्ञाचक्र या चक्रापर्यंत आपण आत्ता प्रवास करत करत पोचलेलो आहोत. काही गोष्टी किंवा बऱ्याच जणांचे असे वेगवेगळे प्रश्न असतात की चक्र म्हणजे गोल आणि जे पाकळ्या तुम्ही म्हणतात किंवा दल म्हणतात ते शरीरामध्ये त्याच आकाराचं असतात का? मुळामध्ये जो आकार आपल्या देहाला परमेश्वराने दिलेला आहे, ह्या आकारामध्ये आणि जसं ह्या पाकळ्या आपल्याला चित्राद्वारे सांगितलेले आहेत की त्याची रचना कशी केलेली आहे, तर तशीच रचना आपल्या देहामध्ये ह्या चक्रांची असते. काही गोष्टी असतात पण दिसत नाहीत, त्याच्यासाठी क्रिया ही महत्त्वाची असते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अग्नी आहे की काडेपेटीच्या काडीमध्ये अग्नी समाविष्ट असतो, पण जोपर्यंत त्या गंधकाच्या पृष्ठभागाशी त्याचा घर्षण होत नाही तोपर्यंत तो अग्नी प्रज्वलित होत नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर धनभार आणि ऋणभार कायम लक्षात ठेवायचं आहे की पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे उत्तम वैचारिकता, याला धनभार म्हटलेला आहे. आणि विरुद्ध विचार, वाईट विचार, याला ऋणभार म्हटलेला आहे. आणि याचं वर्गीकरण जे आहे हे प्रत्येकाच्या वैचारिकतेनुसार आहे. एखादी व्यक्ती घसरून पडली तर त्या घसरून पडलेल्या व्यक्तीला लागतं, पण त्याच वेळी इतर काही आजूबाजूला असतील, काही माणसं आजूबाजूला उभे असतील, तर त्यातली काही जण हसतात आणि काही जण पटकन मदतीला धावून येतात. जी हसतात ती त्यांना काही कुठल्या वेगळ्या प्रकारचं त्या व्यक्तीबद्दल आढी असते किंवा राग असतो असं नाही आहे, पण जी कृती घडली त्या कृतीमध्ये सहजतेने त्यांच्या विचारांद्वारे हास्य उमटतं. आणि काही जणांच्या वैचारिकतेमध्ये असे विचारून देतात, अरे व्यक्ती पडली, जाऊन पटकन उचलायला हवं. म्हणजे ज्याचा अर्थ असा नाही की जे उचलणारे आहेत ह्यांची वैचारिकता चांगली आहेत आणि जे हसतात त्यांची वैचारिकता वाईट आहे. मुळामध्ये हे धनभार आणि ऋणभाराचं जे रसायन आहे हे भगवंतांनी प्रत्येकाच्या वैचारिक कर्माशी जोडलेलं आहे. मूलाधार चक्र इथपासनं जेव्हा आपण सुरुवात करतो आणि मग शेवटी परत त्याचा सगळ्या चक्रांचा अभ्यास केल्यानंतर प्रश्न असा विचारला जातो की मूलाधार चक्र जागृत झालं का? म्हणजे जिथनं सुरुवात होते आणि जसजसं आपण वर जातो परत त्याचा वर गेल्यानंतर शेवट त्याच सुरुवातीपासून होतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वडाचं झाड आहे. हे इथं सांगायचं कारण अशासाठी सांगतोय की मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक विचार हा त्या मनाच्या प्रवृत्तीमध्ये बदल जो करत असतो त्याचाच आघात त्या मनुष्याच्या शरीरामध्ये वाहणाऱ्या रसायनांमध्ये असतो.
बदल घडवत असतो. वडाचं झाड जे आहे हे वाढत जातं आणि त्याच्या पारंब्या परत जमिनीपर्यंत येतात. म्हणजे डॉक्टरांशी बोलताना एकदा मी ऐकलं होतं की एका भगिनींना मूल होत नव्हतं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्या पारंबीपाशी तुम्ही रोज साधना करत जा आणि तुम्हाला मूल होईल. आणि नंतर झालं तसंच. मग कधी विषय निघाला, मग त्या ताई गेल्यानंतरच लगेच विषय झाला होता की हे सांगायचं कारण काय. कारण माहीत असल्याशिवाय आपला अभ्यास कसा पुढे जायचा. जिथनं विचार उत्पन्न होतो तिथंच परत येऊन तो संपतो. एखाद्या मनुष्याच्या विचारामध्ये तुम्ही दुसऱ्याबद्दल जर चांगली भावना मनामध्ये उत्पन्न असतील तर तुमच्या देहात सुद्धा, तुमच्या शरीरात सुद्धा तीच चांगली कंपनं उत्पन्न होऊन परत तुमच्या शरीराला नवचैतन्य द्यायला कारणीभूत होतात. पण चुकीचा विचार असेल तर तीच कंपनं तुमच्या देहामध्ये वाईट विचार उत्पन्न करायला प्रवृत्त होतात. आपण जे हॉटेलचं अन्न जेवतो ते जर दुसऱ्या दिवशी पाहिलं, जेव्हा ते खराब होतं किंवा बऱ्याच जणांनी खाऊन अर्धवट टाकून दिलेलं असतं, ते हॉटेलवाले टाकतात. आणि कचऱ्याची गाडी जेव्हा ते उचलायला येते तर त्याला इतका घाणवास सुटलेला असतो की तुम्ही तिथं 1 सेकंद उभं राहू शकत नाही. नाकाला लगेच तुम्ही रुमाल लावता किंवा तिथनं पटकन पुढं जाता. हीच कृती अन्नाद्वारे, वैचारिकतेद्वारे मूलाधार चक्रापासनं उत्पन्न होऊन ध्यान अवस्थेमध्ये असताना ध्यानामध्ये आलेली वैचारिकता, ध्यानामध्ये तुमच्या मेंदूंच्या ज्ञानतंतूंवर पडणारा दाब, हा जेव्हा त्याचा निवाडा करतो त्या विचारांचा, तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की मुळात ही व्यक्ती, जो देह आता ध्यानाला बसलेला आहे, तर आपलाच मेंदू असा विचार करतो की हा देह दिवसभर चुकीची कामं करतो आणि आता हा शांत होण्यासाठी साधना करतोय. पण मुळात उत्पन्न होणारे विचार हे चुकीचे असतात आणि ते चुकीचे उत्पन्न झालेले विचार चांगल्यामध्ये बदलण्याचं काम हे ध्यानाच्या मार्गस्थ करायचं गोष्ट काही काही माणसं करत असतात. अस्वस्थता, मनाची अस्वस्थता याला म्हटलं जातं. पण मेंदू ते स्वीकारत नाही. कारण अचेतन संस्था पहिल्या भागापर्यंत एकदम मूलाधार चक्रापर्यंत या, जे तुमच्या अचेतन संस्थेला पहिल्यांदा तुम्ही खाद्य दिलेलं आहे त्याचप्रमाणे ती वैचारिकता होते. ज्या जमिनीमध्ये तुम्ही जे बीज पेरलेलं आहे ते बीज एकदा रुजलं की त्याच्यामध्ये तुम्ही पाणी आणि खत घालण्याशिवाय काही करू शकत नाही. जर तुम्हाला वाटलं की मी अमुक अमुक धान्य पेरलेलं आहे, ह्याचं बीज लावलेलं आहे आणि ह्याच्या जागी दुसरं यावं, तर तुम्हाला ते बीज काढायला लागतं, उपटायला लागतं मुळापासनं. आणि मगच त्या मातीची परत मशागत करून तुम्हाला नवीन बीजाचं रोपण त्याच्यामध्ये करायला लागतं. हा जो प्रकार आहे, हा जो विचार आहे, हाच विचार मनुष्याच्या विचारांमध्ये सतत वावरत असतो. मी करत असलेली कृती, मी करत असलेलं काम, मी वाचत असलेली गोष्ट, मी पाहत असलेला सिनेमा, मी पाहत असलेली एखादी गोष्ट, टी व्हीवरची गोष्ट, मी ऐकत असलेले एखादे संवाद, ह्याचं वर्गीकरण अचेतन संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही ते स्वीकारता तेव्हाच केलं जातं.
ज्या गोष्टीची अचेतन संस्थेला तुम्ही अगोदरच माहिती दिलेली असते की अमुक अमुक गोष्ट ही वाईट आहे, तर ती अचेतन संस्था ती स्वीकारण्याच्या अगोदरच तिथल्या तिथं ती परतावून लावते. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी वाईट गोष्ट जर तुम्ही कोण कान फुंकत असेल आणि माहिती असेल की हा माणूस आपले कान भरतोय आणि दुसऱ्याबद्दल आपल्याला वाईट कृती करायला भाग पाडतोय, तेव्हा आपला मेंदू सांगतो की हा जो सांगतोय हे चुकीचं सांगतोय, तर हे स्वीकारू नकोस. आणि जरी स्वीकारलंस तरी ती कृती करू नको. हा जो विचार आहे हा अचेतन संस्थेमधनं उत्पन्न होणारा विचार की करू नकोस, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आज्ञाचक्रामध्ये जी 2 बीजं आहेत, या 2 बीजांमध्ये जे हम बीज आपण मागच्या वेळेला बघितलं की ह्या बीजामध्ये येणारे प्रत्येक सिग्नल, प्रत्येक वाहक गोष्टी याचं चांगलं वाईट याचं वर्गीकरण केलं जातं. आणि ते जर तुमची मुळात वृत्ती जर वाईट असेल, विचार वाईट असेल, तर ते स्वीकारत नाही. आणि ते न स्वीकारल्यामुळे तुमचं ध्यानामध्ये लक्ष लागत नाही, तुम्ही एकाग्रता साधू शकत नाही. मग कितीही तुम्ही प्रयत्न केलात, आटापिटा केलात, तरीही सहज साध्य होणारी गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही. कारण मुळातच तुम्ही तुमच्या विचारांमार्फत तुमच्या देहामध्ये ते विष पेरलेलं असतात, जे मूलाधार चक्रामध्ये, म्हणजे परत जिथं आज्ञाचक्रातनं नंतर जिथं जो प्रकाशाचा मार्ग सहस्त्रार आहे तिथनं परत ते मूलाधारकडे येणार आहे. त्या मार्गामध्ये जसं तुम्ही पहिल्यांदा पेरणी केलेली आहेत की मुळातच विचारांमध्ये वाईट गोष्टी आहेत, तर तात्पुरतं तुम्ही चांगलं वागून तुमचा देह ते स्वीकारत नाही. म्हणून उपासना, नामस्मरण ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितलेल्या आहेत, ही एक साबणासारखं काम करतात की तुम्ही काय विचार करताय, की निदान विचार बाजूला होण्यासाठी तुम्हाला कशात तरी तुमचा मेंदू अडकवणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, आपण आत्ता इथपर्यंत एका चटईवर किंवा दर्भासनावर किंवा एखाद्या सतरंजीवर तुम्ही बसलेला आहात, या अवस्थेत येऊनच आपण हे सर्व ऐकतोय. आणि हे ऐकत असताना आपला देह किती शुद्ध आहे हे माणूस जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत मनुष्याचा देहाचं आणि स्वतःच्या वैचारिकतेचं द्वंद्व चालू राहतं आणि युद्ध चालू राहतं. आणि ह्याच्यामध्ये विचार जिंकतात. आणि जेव्हा विचार जिंकतात तेव्हा बाहेर पडलेला कचरा, म्हणजे शरीरामध्ये उत्पन्न होणारं चुकीचं रसायन, हे शरीरावरती घातक हल्ला करतं आणि शरीरामधलं रासायनिक क्रिया बिघडवतं. ध्यान लागणं, ध्यानाची अवस्था प्राप्त होणं, वैचारिकता प्राप्त होणं, याच्यासाठी शरीर शुद्धी, शरीराच्या देहाची शुद्धी, वैचारिकतेची शुद्धी, तुमच्या उच्चारांमधली शुद्धी, आचरणामधली शुद्धी ही खूप गरजेची असते. गुरुचं स्थान काय असावं आणि गुरु ओळखता यायला हवा की हा गुरु आहे. नुसतं ध्यान शिकवणारे हे माझे गुरु, तर तसं होत नाही. गुरु हे तत्व आहे. अमुक एक व्यक्ती, जसं मी म्हणतो की डॉक्टर हे माझे गुरु आहेत, पण डॉक्टर जरी गुरु असले तरी मला ज्यांच्यापासून ज्ञान मिळतं त्या सजीव आणि निर्जीव या गोष्टीसुद्धा माझे गुरुच आहेत.
कारण त्यापासनं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून गुरु एक तत्व आहे आणि हे तत्व सांभाळून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ध्यानाची अवस्था जेव्हा मनुष्य प्राप्त करतो, आपण उदाहरण बघितलं तर एकलव्याचं उदाहरण आपण खूप सुंदर आहे की त्यांनी द्रोणाचार्यांचा पुतळा केला आणि नुसता पुतळा करून त्याच्यामध्ये होणार आहे का? आचार्य द्रोण यांच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे रासायनिक घटक आणि वैचारिकता त्या पुतळ्यामध्ये यायला हवे इतकी एकरूपता त्या एकलव्य आणि त्या पुतळ्यामध्ये होती. आणि म्हणून तो पुतळा म्हणायला निर्जीव पण तो बोलायचा आणि धनुर्विद्या शिकवलेली होती. आणि मग जेव्हा अंगठा कापला, पण त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला, तर ते कशासाठी मागितला? तर अर्जुनासाठी मागितला. कारण द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचं एकमेकांवरती, द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता अर्जुन, आणि ह्याच्यापेक्षा मोठा धनुर्धर होऊ नये ही त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या असं लक्षात आलं की एकलव्य हा अर्जुनापेक्षा उत्तम धनुर्धर आहे. आता ही गंमत, ही गोष्ट का महत्वाची आहे? तर जी क्रिया एकलव्य शिकला होता, बाण जेव्हा त्या प्रत्यंचेला लावला जातो, तो तीर लावला जातो आणि जेव्हा तो मागं खेचला जातो आणि ती जी बोटांची ताकद असते, त्या बोटांच्या ताकदीवरनं तो तीर समोरच्याच्या देहाचा जो वेध घेतो, तर जो बाण मारतो त्याच्या शरीरातली त्या बोटांमधली त्याची ताकद त्या समोरच्याच्या देहाला छिन्न विच्छिन्न करते. बाण हा फक्त मधलं कार्यभाग साधतो की ही शक्ती त्या शक्तीला जाऊन धडकली आणि समोरच्या शक्तीच्या देहातली शक्ती नष्ट झाली किंवा तिला घायाळ केलं. आणि एकलव्याकडे हे श बीज होतं, ह बीज आहे. ही साधना एवढी त्यांनी प्युअर शुद्ध ही साधना एवढी केलेली होती आणि त्यांनी कमांड त्याच्यावरती, त्या साधना करून त्याच्यावर त्याचा अंमल एवढा होता त्या तीरावरती की नुसत्या झाडावरती हलणाऱ्या पानांचा आवाज जरी ऐकला तरी त्याला कळायचं की लक्ष कुठं आहे आणि तो बाण सोडायचा त्या आपल्या अंगठ्यातनं. म्हणून त्याच्याकडनं तो अंगठा मागून घेतला. कारण ज्या तऱ्हेने तो धनुर्विद्येमध्ये प्रवीण होता त्याचं वैशिष्ट्य वेगळं होतं. कारण हे जे बीज आहे, आज्ञाचक्रातलं जे बीज आहे, त्याच्याशी तो इतका एकरूप झाला, त्या द्रोणाचार्यांशी इतका एकरूप झाला की ती विद्या त्याला सहज प्राप्त झाली. पण दुर्दैव असं असतं की प्राप्त झालेली गोष्ट जेव्हा तो सांगायला गेला आणि जेव्हा त्याचा अंगठा मागितला, तेव्हा आपण इतिहासात वाचले की द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा मागितला आणि त्याचं पुढं तो उत्तम धनुर्धर नाही. आता तसं नाही आहे. द्रोणाचार्यांनी त्याला ती विद्या शिकवली की जी अर्जुनालाही त्यांनी शिकवली नव्हती आणि तो बाण मारायचाच. पण एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रावीण्य दाखवायचं असतं, जेव्हा गरज असते, तर तुमच्या देहामधल्या त्या गोष्टी सर्व अवयव जागेवर असणं गरजेचं असतं. आज्ञाचक्र ज्या 2 बीजांवरती ह्या अवलंबून आहे, हे साध्य होण्यासाठी शरीरातलं प्रत्येक, देहातली प्रत्येक आपली बोट, अगदी सगळे अवयव वैचारिकतेने शाबूत असणं गरजेचं आहे.
ते जर नसेल तर तुम्ही ध्यान क्रियेमध्ये पुढं जाऊ शकत नाही. हृदय चक्रामधनं, विशुद्ध चक्रामधनं प्राणवायू जेव्हा आज्ञा चक्रावरती प्रवास करत असतो आणि हा प्रवास करताना त्याचा जो मार्ग आहे हा ज्या ठिकाणी ज्या कंठातनं जातो ते श बीज तिथं आक्रमक ठरतं. बुद्धिवान बीज असा आपल्या शास्त्रामध्ये या श बीजाचा उल्लेख आहे. एखाद्या गोष्टीची समाप्ती करणं, एखाद्या गोष्टीला शांत करणं, इतकी ताकद या श या बीजामध्ये आहे. आपण मंत्रशास्त्रामध्ये जेव्हा मंत्र पूर्ण होतं तर तेव्हा आपण म्हणतो की ओम शांती शांती शांती. त्याच्यामध्ये या शांतीचा जर तुम्ही उच्चार केला तर जसा उच्चार होतो त्याचा आपोआप नाकामधनं भ्रामरी होतो आणि हा भ्रामरी तुमचं मन एका सेकंदामध्ये शांत करतं, कारण ह्या बीजाची ही ताकद आहे. तसंच एखाद्या गोष्टी, आता श म्हणजे काय, तर जसं परवा विष्णू सहस्त्रनामामध्ये विक्रम हा शब्द आला की वि म्हणजे पक्षी, तर बऱ्याच जणांना येतो की हे शब्द लिहिलेत कुठं. तर पुण्यामध्ये निर्लेकरांकडे जाऊन प्रूफ रिडिंग जे करतात, भारतीय मुळाक्षर आणि बीजाक्षर यांचा इतिहास, हे प्रसाद प्रकाशन इथंही सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत, निर्लेकरांकडे अवेलेबल आहेत. माझ्याकडे माझी आई स्वतः प्रूफ रीडर होती म्हणून माहिती आहे, आणि डॉक्टरांमुळं हे कसं शोधायचं ही गोष्ट त्यांनी आम्हाला शिकवलेली आहे. तसंच पहिल्यांदा धडा देताना, म्हणजे मला आज हे बीजाचा अभ्यास करताना आपण जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा आठवतंय की त्यांनी मला पहिला शब्द शिकवला होता तो हा श शिकवला होता. कारण श म्हणजे एकतर बुद्धिवान बीज येतं, दुसरी गोष्ट हे ऊर्जा बीज आहे, तिसरी गोष्ट हे शांती बीज आहे, आणि चौथी गोष्ट हे लवण बीज आहे, मिठासारखं आहे. आणि तेव्हा मला कळलं नव्हतं की श म्हणजे मीठ, कारण नुकतीच सुरुवात मला कसं, मी आपलं काही झालं की हो तुम्ही म्हणताय ना हो, पण मग ती कृती आपल्या शरीरात कशी घडते हे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लहानपणापासनं आपण लहान मुलं खेळताना आई शपथ, अमुक शपथ, देवा शपथ ह्या कृती करताना हा अंगठा आणि हे रवीचं बोट हे असं धरतो, इथं धरतो, आणि जेव्हा इथं धरतो तेव्हा तुमचं आज्ञाचक्र जागृत होतं. ही कृती आहे. आपण लगेच म्हणतो आई शपथ खरंच सांगतो, देवा शपथ खरंच सांगतो, इतर बोटं धरत असं धरत नाही, असंच धरतो. म्हणजे हम बीज, क्षम बीज, शम बीज आणि त्याला जोडलेलं ई, अशी ही बीज ह्या दोन बोटांमध्ये स्थित आहेत. आणि नुसतं शपथ म्हटलं की समोरच्याला लगेच त्याची, तो म्हणतो नाही ठीक आहे हा खरं बोलतोय. ही कृती सहज वाटत जरी असली तरी ती कृती तिथंच थांबते, संपते. काय रे खरं बोलतोयस का, शपथ झालं, कृती संपली. नुसतं एवढं म्हटलं श आणि पथ, हे मला तेव्हा त्यांनी विस्तार करून सांगितला होता. श म्हणजे मीठ, आणि मिठाचा मार्ग असं काय ना माहिती आहे. आपण म्हणतो की सत्य आणि मीठ हे एक आहे.
म्हणजे कोणाचं मीठ खाल्लं तर जागावं, म्हणजे त्याच्याशी सत्यपणाने जागलं पाहिजे. म्हणून म्हणजे मीठ, म्हणजे सत्य आणि त्याचा मार्ग, म्हणजे सत्यतेचा मार्ग. म्हणून इथं या विशुद्ध चक्रामध्ये तुम्हाला, इथं जेव्हा आपण डरतो तेव्हा तिथनं प्राणवायू आज्ञाचक्रामध्ये मार्गस्थ होत असतो, तेव्हा तुम्ही ते धरला जातं. म्हणजे खरेपणा. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मनुष्याच्या शरीरात मिठाचा प्रॉब्लेम आला. जो मनुष्य तरबेज असतो खोटं बोलण्यात, त्यांना जर इथं फक्त त्या माणसाला जर संस्कार केला, त्याच्यावरती ऊर्जा संस्कार केला, तर त्या मनुष्यामध्ये बदल घडतो. कारण हाच एक मार्ग आहे. मनुष्याच्या शरीरात उत्पन्न झालेलं डिहायड्रेशन, मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर इथं इंजेक्शन देतात. हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. मिठाचा मार्ग, सत्यतेचा मार्ग, जो विशुद्ध चक्रातनं आज्ञाचक्रामध्ये प्राणवायू तुमचा नेऊन ठेवतो. म्हणून शपथ हा घेताना हा विधी आहे. आपण शपथ म्हणतो, शपथविधी समारोह विधी आहे. प्रत्येक शब्द ध्यान चक्र कुंडलिनीमध्ये आपल्याला जेव्हा आपला देह स्थिर करायचा असतो, तेव्हा आपल्या शरीरावरती विधी होणं गरजेचं असतं. आणि तो विधी म्हणजे या शपथेपासून सुरुवात होतो. कुठल्याही गोष्टीचा कार्यकालाची सुरुवात होताना अधिक थ म्हणजे मार्ग, या मार्गानेच सुरुवात होते. मग कुठलंही कार्य असो, त्याचं कारण असं विशुद्ध चक्र, ते आज्ञाचक्र, ह्याच्यामध्ये जो प्राणवायू असतो, सत्यतेचा भोगता, हा इथं प्रवाहित असतो. आणि म्हणून इथं धरलं जातं. शरीरातल्या कुठल्याही अंगाला शपथ म्हटल्यावर धरलं जात नाही. त्याचं कारण हे आहे. काही जण म्हणतात प्रॉमिस दे. प्रॉमिस हा शब्द वेगळा आणि शपथ हा शब्द वेगळा, दोन्ही एकत्र नाही. म्हणून ध्यान चक्र कुंडलिनीमध्ये जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि विशुद्ध चक्रामधल्या 16च्या 16 पाकळ्यांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करून तो प्राणवायू आज्ञाचक्राच्या 2 पाकळ्यांपर्यंत न्यायचा आहे, ही जेव्हा विचार आपल्या देहामध्ये उत्पन्न होतात, मेंदूमध्ये म्हणते नाही आहे, देहामध्ये उत्पन्न होतात. कारण कृतीशीर बाहेरनं आपली कृती स्थिर व्हायला हवी. मेंदूकडनं कमांड जरी गेली तरी त्या मेंदूकडनं ती कमांड येणं गरजेचं असतं. स्थिरता ही बाह्य अवतारातनं, बाह्य गोष्टीतनं, भौतिकतेतनं अंतर्मनामध्ये प्रवेश करते. बाह्य शरीर जर स्थिर झालं तर अंतर्मनामध्ये स्थिरता यायला सुरुवात होते. पण अंतर्मनामध्ये अस्वस्थता असेल तर बाह्य शरीर हे अस्वस्थच राहतं. आणि अंतर्मन जरी स्थिर असलं तरी बाह्य शरीर सुद्धा अस्थिर राहू शकतं. म्हणून बाह्यातनं आत, बाहेरून आत जायचं आहे, बाह्य अवस्थेतून आत जायचं आहे. म्हणून पहिल्यांदा घरामध्ये शिरल्यानंतर आपण काय करतो, दरवाजा बंद करतो. दरवाजे सताड उघडे टाकून आपण झोपतो का? तर नाही झोपत. घरात गेल्यानंतर पहिल्यांदा दरवाजा बंद करतो. म्हणजेच काय करतो, ज्या शक्ती ज्या दरवाजातनं, खिडक्या उघड्या असतात की नाही? उघड्या असतात. झरोके घरामध्ये असतात ते उघड्या असतात की नाही? उघड्या असतात. पण दरवाजा बंद असतो. कारण जिथनं प्रवेश आहे, ज्या घरातनं मुख्य दरवाजातनं ती ऊर्जा प्रवेशली जाते आणि जो विधी सुरुवातीला त्या घरात शिरताना केला जातो, गृहप्रवेश,
विधी की ती ऊर्जा त्याच मार्गाने आत येणार आहे. तो मार्ग आपण तात्पुरत्या कारणासाठी दरवाजाने बंद करून टाकतो. आणि मग जो बंद करतो, आपण कधी विचार केलाय का की घराला दरवाजे असतात ते लाकडाचे का असतात? आता प्लास्टिकचे झालेत, लोखंडाचे झालेले आहेत, पण मुळात दरवाजा लाकडाचा का असतो? तेव्हा जुन्या काळी लाकूड सोडून बाकी काही नव्हतं का? आज आपण शनिवारवाडा बघा, म्हणजे तेव्हा सुद्धा एवढे धातू असून दरवाजा जो केलेले आहेत, गडांचे दरवाजे आहेत, हे लाकडाचे आहेत. हे लाकडाचे का केलेत हा कधी विचार केलाय का? कारण येणारी प्रत्येक शक्ती, प्रत्येक ऊर्जा ही त्या लाकडाला ओलांडून पलीकडं येऊ शकत नाही. हे लाकडाचं तत्व आहे, हा लाकडाचा गुणधर्म आहे. म्हणून ध्यानात सुद्धा बसताना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जुन्या काळी बसताना जर बघितलं तर सतरंजीवर किंवा चटईवर बसायचं नाही, पाटावर बसलं जायचं. भोजनाला सुद्धा पाटावर बसलं जायचं. मनुष्य जेवायला कुठेही बसू शकतो, पण भोजन हा पाटावरच बसून घ्यायचा. शब्द बघा कसा आहे, अन्न तेच, पण ग्रहण करायची अवस्था आणि ग्रहण करायची स्थिती ही वेगवेगळी असते. काय रे, जेवलास का? हो जेवलो. जरा आज कमी जास्त जेवलो. आणि मग एखाद्याला विचार, काय झालं का भोजन? हो झालं. पण दोन्हीमध्ये विचारण्यामध्ये जे कंपनं उत्पन्न होतात वैचारिकतेमध्ये, ती उत्तम कंपनं भोजन या शब्दात असतात. जो भोग जनन मार्गापर्यंत शांतता प्रस्थापित करतो त्याला भोजन असं म्हणतात. आणि जो भोग शरीरामध्ये गेल्यावर सुद्धा वण करतो, जे माहीत नसतं त्याला जेवण असं म्हणतात. औषध घ्यायचं जेवणापूर्वी. कुठले डॉक्टर असं सांगतात का भोजनापूर्वी औषध घ्या? जेवणापूर्वी लिहितात. कारण असं की शरीराची वैचारिकतेची वणवण म्हणजे जेवण. आणि भोजन, जुना पुस्तकं उघडा, भोजनाला अमुक अमुक माणसं असायची. आज आपण पत्रिका वाचतो, पत्रिका जेव्हा आपल्या लग्नाच्या येतात तर भोजनाची वेळ असं दिलेलं असतं, आणि ज्या पत्रिकेमध्ये जेवणाची वेळ दिलेली असतं तिथं समजायचं वणवण आहे. पण भोजनाची वेळ असं दिलेलं आहे तिथं समजायचं तिथं तृप्तता आहे. हे बारकावे जे आहेत हे डॉक्टरांनी आम्हाला शिकवले की शब्द उच्चारताना सुद्धा आपल्या देहाला इतकं सूक्ष्मतेत जाऊन शांतता प्रदान झाली पाहिजे की शक्यतो या देहाला त्रासच नाही झाला पाहिजे. म्हणून जे आपण ग्रहण करतो, जो मार्ग आहे, हा जो सत्याचा मार्ग आहे, हा सत्याचा मार्ग अवलंबण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या गळ्यावरती विशुद्ध चक्रावरती संस्कार करणं गरजेचं असतं, की जे सत्याचे संस्कार असतात. आणि ते करताना आपल्याला ही कृती करायची आहे, म्हणजे आपला अंगठा आणि रवीचं बोट. गंध लावताना कुठल्या कुठल्या बोटांना लावतो? ह्यानी लावतो, ह्यानी लावतो, ह्यानी पण लावतो. पण आपण बघितलं असेल की जेव्हा गंध ह्या बोटाने लावलं जातं तेव्हा आज्ञाचक्रावरचं तेज, आणि ही गोष्ट करून बघा तुम्ही, कारण जोपर्यंत कृती करून बघत नाही ना तर त्याशिवाय तोपर्यंत त्याचं
फल काय असतं? फळ नाही म्हणते, फल काय असतं? फळप्राप्त्यर्थम नाही, फलप्राप्त्यर्थम. फल म्हणजे फलित, फलित म्हणजे फुलणारं, फुलणारं म्हणजे वाढणारं, म्हणून फल शब्द आहे. तर त्याचं फल काय असतं हे त्याशिवाय कळणार नाही. म्हणून तुम्ही जेव्हा एक हा प्रयोग करून बघा की ह्या हाताने गंध, पुरुषांनी गंध लावा, मग एक दिवस ह्या मधल्या बोटाने लावून बघा आणि एकदा ह्या बोटाने लावून बघा, आणि त्या दिवशीची त्या वेळची स्वतःच्यामध्ये असलेली ऊर्जा, एनर्जी काय असते ह्याचा अनुभव नक्की घ्यावा. तसंच माता भगिनींनी सुद्धा घ्यावा की एकदा लावून बघावं. किती त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की ती स्त्री ते कुंकू असं असं फिरवत असते. का फिरवत असते? कारण त्या आज्ञाचक्रामध्ये ती ऊर्जा स्थित करत असते, रोवत असते. जेव्हा तुम्ही असं फिरवता ना, गोष्ट जेव्हा एखादी फिरवली जाते तेव्हा ती आत 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 सरकत जाते. आणि ही हळद जी आहे, या हळदीचा गुणधर्म आहे. त्या हळदीला तुम्ही जेवढं फिरवाल, फिरवणं म्हणजे गती देणं, तेवढी ती शरीरामध्ये मुरत जाते. आणि हळद काय करते तर सगळ्यांना माहिती आहे, हळदीचा गुणधर्म आहे की निर्जंतुकीकरण करते, म्हणजे मनाचं निर्जंतुकीकरण. तसंच देहामध्ये अडकलेले विष पदार्थ, विष वैचारिकता ती नष्ट करते जेव्हा तुम्ही ते इथं फिरवता. कुंकू ते हळदीपासून केलेलं असतं. पण सध्या, आणि हे बघायला पाहिजे, ज्या स्त्रिया कुंकू लावताना असं पण लावतात, पटकन टिकल्या अशी लावतात, काही जण अशी लावतात, काही जणांना आडवी लावतात. आणि त्यांचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण ही सगळे आपल्या या विशुद्धते आज्ञाचक्राशी निगडीत कृत्य आहेत. कसं लावलं जातं? गुरुजी जेव्हा गंध लावतात तेव्हा आपण असं पुढं होतो, आणि जेव्हा पुढं जेव्हा होत जातो तेव्हा तुम्ही आता पुढं घरी ही कृती करून बघा की आपल्या मुलाला किंवा वडिलांना सांगा की मला जरा गंध लावा. दोघंही समोरासमोर पाटावर बसायचं, कारण पाटावर बसणं ही कृती आहे, विधी आहे. आणि जेव्हा पाटावर बसाल तेव्हा गंध लावलं जातं तेव्हा आपण उठतो का? तर नाही, नुसतं असं पुढं करतो. मग पुढं करतो म्हणजे काय होतं? तर जेव्हा तुम्ही ही जी कृती केली जातात तेव्हा तुमचे विशुद्ध चक्रातले स्नायू, विशुद्ध चक्रातला प्राण हा आपोआप आकार, उकार आणि मकार हा तुमच्या देहामध्ये उत्पन्न करतो. या 3 अवस्था उत्पन्न करतो. मग असं करतो आणि मग मागं येतो माणूस. ही जी कृती आहे, मोर कधी चालताना बघितलंय? असा चालतो. चालताना बघा, चित्ता चालताना बघा, सिंह चालताना बघा. त्याच्या मानेची निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण आत्ता हा चक्रांचा अभ्यास करतोय, पण ही गोष्टी तुम्हाला ध्यानासाठी उपयोगी आहेत आणि इथंच असंच जाणार आहे आपण पुढं. साप डंख मारताना असा मारत नाही, असा करून मारतो. ही कृती काय आहे? तर ही कृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठलाही पक्षी बघा, हे करताना मान पाठीवर घेतो आणि मग करतो, असं असते कृती. परस्पर डायरेक्ट नसतात. तुम्ही सुद्धा पुढं जाताना हे करू शकत नाही पटकन. असं पाठीमागं जाऊन जर पुढे गेलात तर तुम्ही ढुशी मारू शकाल. साधा हिशोब आहे की तुम्ही लांब उडी मारायची असेल तर जागेवरनं मारली तर नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मागं जायला लागतं. मागं का जायला लागतं? तर विरुद्ध गती शरीरामध्ये जेव्हा उत्पन्न होते तेव्हा शरीरामध्ये धनभारित ऊर्जा निर्माण होते आणि ती काम करते, म्हणून तुम्ही लांब उडी मारू शकता. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला उत्तम गती, उत्तम प्रकाश हा जर प्राप्त हवा असेल तर तुम्हाला 4 पावलं पाठीमागं जाऊन ऋणभार ऊर्जेचा, ऋणभार गतीचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी निरीक्षण,
प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करा. आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे हे करायचं की कॉन्सन्ट्रेशन कसं करावं, काय करावं की त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करावं, 3 प्रकार त्यांनी सांगितलेले होते. पहिलं म्हणजे रेल्वे स्थानकावर जाऊन बसा. जी गाडी जोरात जाते तिचे डबा मोजायचा प्रयत्न करायचा की ते मोजता येतात का, हा पहिला प्रयत्न. दुसरी गोष्ट म्हणले की जिथं दूध किंवा ती लस्सी केली जाते आणि ती 2 भांड्यामध्ये तो माणूस अशी सोडतो, ही कृती आपल्याला जमेल का, ती एकाग्रता आपल्याला जमेल का. आणि मग त्याला नंतर तर बघायलाच लागत नाही, तो असं नुसता हात करतो. ही जी कृती आहे, ही कृती केल्यानंतर तो माणूस जेव्हा ते भांडं ठेवतो, तुम्ही ते भांडं कधीही लक्षात घ्या. काय महत्त्वाचं आहे ना की ह्याच्या सगळ्याला हे जे साहित्य जे वापरलं जातं, आपण कधी विचार केला आहे का की जे लस्सीसाठी जे भांडं वापरलं जातं किंवा जो जग वापरला जातो, तसाच भांडं किंवा जग लग्नामध्ये पाय धुण्यासाठी सुद्धा वापरला जातो. एकाग्रता म्हणजे ह्या गोष्टींची, ही विशिष्ट प्रकार, ही भांडी जी आहेत, ही जी साधनं आहेत, याची रचना तशी केलेली आहे. लाकडांची रचना, पाटाची रचना. जुन्या काळी ज्यांच्याकडे पाट असतील त्याचे पाय बघा, कसे नक्षीदार पाय असतात. ते नक्षीदार नसतात. तुमच्या शरीरामध्ये मूलाधार चक्रामधनं जेव्हा अग्नी खाली पडतो, बाहेर पडतो, तेव्हा त्या पाटावरती, त्या लाकडावरती भार येऊ नये आणि ती जी मधली गॅप असते ती सस्पेन्शनसारखी वर्क करते. त्याला जर बघितलं तर असा आकार, नक्षीचा आकार दिलेला असतो. पण नीट बघितलं तर तुम्हाला ज्यांच्याकडे पाठ अजून असतील तर त्यांनी पाहावं, तो धनुष्य बाणाचा आकार आहे. धनुष्य बाण म्हणजे तुमच्या वाऱ्याचा वेगाची नियंत्रितता ज्याच्यामध्ये केली जाते, तो आकार. मग तुमच्या देहामधनं बाहेर पडणारा वायू जो गुदमार्गे बाहेर पडतो, त्याच्यामुळं, कारण आपण जेव्हा ध्यानाला बसतो आणि ध्यानाची पहिली पायरी गाठतो तेव्हा शरीरातला वायू मोकळा होतो. आणि हा वायू वरून नाही तर खालून मोकळा व्हायला पाहिजे. डॉक्टर कायम म्हणायचे, उलटी येणं म्हणजे चुकीचं लक्षण आहे, पचन न होण्याचं लक्षण आहे. अन्न हे गुदद्वारा मार्गे पचन होऊन बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे ते अन्न ग्रहण, शरीरातला अग्नी ते अन्न ग्रहण करतोय हे लक्षात येतं. आणि मग तसं जसं तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारा वायू ओम शांती 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 हा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो वायू मोकळा होतो. आणि तो मोकळा झालेला वायू त्या बस्करामधनं, त्या पाटामधनं जेव्हा खाली जमिनीमध्ये जातो, अर्थिंग होतं, तेव्हा त्याच्यात ती व्हायब्रेशन उत्पन्न होतात. आणि हे का सांगतो आहे, कारण या खालच्या व्हायब्रेशनवरनंच तुमची वैचारिकता मेंदूमध्ये काम करत असते. एका शरीरातनं गुदमार्गे गॅस मोकळा होणं ही सहज कृती आहे, नैसर्गिक कृती आहे. पण ती जर खुर्चीवर बसून झाली तर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ह्या इथं आपले फुफ्फुसं येतात, इथपर्यंत येऊन तो गॅस थांबतो, वरपर्यंत जाऊ शकत नाही. ही कृती आहे, ही बैठक भगवंतांनी मनुष्याच्या देहामध्ये जन्मताच ही सिस्टीम, ही यंत्रणा कार्यान्वित करून दिलेली आहे. पण तोच मनुष्य जर पाटावर बसला तर त्याच्या तोंडामार्फत हा गॅस मोकळा होतो आणि गुदामार्फत तो गॅस मोकळा होतो. म्हणून जेवताना नेहमी लाकडाच्या पाटावरती बसलं पाहिजे. आणि त्याला गंमत अशी आहे की बघा किती रचना म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दिलेल्या आहेत की ते पाटाच्या चारही टोकांना अशी पितळ्याची फुलं असतात. आपल्याला वाटतं की किती छान डिझाईन केलेलं आहे, तर ते डिझाईन नसतं,
त्या धातूतनं तुमचं शरीर समतोल ठेवलं जातं. ज्या पाटांवरती चारी बाजूला धातूंची फुलं, ती फुलं आकार म्हणून ती फुलं बसवली असतात. काही काही ठिकाणी 20 पैसे ठोकलेले असतात. आपण जुन्या काळातले ज्यांना 20 पैसे ज्यांनी बघितले असतील तर ते पितळाचे होते, मग ते ठोकतात. किंवा कुठला पैसा ठोकलेला असतो. का ठोकतात? त्याचं कारण असं की शरीरामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा, जसा वायू मोकळा असतो त्याच्याबरोबर ऊर्जा पण बाहेर येते आणि ती त्या धातूमध्ये खेचली जाते. आज तुमच्याकडे जर पाट असतील तर तुम्ही जाऊन बघा की तो जो ठोकलेला खिळा किंवा ठोकलेला धातू असतो हा कायम बुळबुळीत चकचकीत राहतो. तो कधी मळत नाही, चकचकीत राहतो. का चकचकीत राहतो? कारण त्या पृष्ठभागावरती नियंत्रित होणारी ऊर्जा तो खेचून घेतो आणि आपोआप स्वच्छ होत राहतो. म्हणजे ही कृती आखून दिलेली आहे. शनिवारवाड्याच्या तुम्ही जर कधी गेला नसाल तर एकदा शनिवारवाड्याला भेट द्या आणि त्याचा दरवाजा बघा की बाहेरनं जसे ते हत्ती दरवाजा तोडतील म्हणून काटेरी एवढे लोखंडाचे अणुकुचीदार हे लावलेले आहेत, म्हणजे प्रतिबंधकासाठी टोकं लावलेली आहेत. तसंच त्याच्यावरची जर तुम्ही फुलं बघितली तर ती नक्षी नाही आहे, तर त्या जे लाकूड आहे त्याला जी ऊर्जा तिथं जमा होणार आहे ती ऊर्जा त्या लाकडाला खराब करू नये म्हणून तिथं ती वरती लोखंडाची किंवा धातूची फुलं बसवलेली असतात की ती निर्माण होणारी ऊर्जा त्या धातूमधनं नष्ट केली जाते. ही रचना आपण आत्ता आज्ञाचक्रामध्ये कशासाठी घेतोय की देहामध्ये आपण बैठक जेव्हा ह्या ध्यानासाठी आपण बैठक करतो, ध्यानासाठी बैठक लावतो, तेव्हा आपण कुठपासून सुरुवात करायला पाहिजे? कारण हे अटीनियम आहेत. नुसतं डोळे कुठेही बसून डोळे मिटून बसलं म्हणजे ध्यान लागलं तर असं नाही आहे. कुंडलिनी म्हणजे काही कुठलं कुंडली म्हणजे कुंडाचा आकार बघा तुम्ही. कुठला खड्डा म्हणजे कुंड म्हणतो का आपण? तर नाही म्हणत. मग त्या कुंडामध्ये ती योगिनी त्याच्यामध्ये जी समाविष्ट झालेली असते त्याला ती कुंडलिनी तयार होते, लीन झालेली असते, ऊर्जा लीन झालेली असते. ते कुंडलिनीमध्ये शब्दच त्याच्यामध्ये तसा आहे. कुंड हे शरीर कुंड आहे. मग त्याची रचना ही तुम्हाला करायची आहे ध्यानामध्ये बसण्याच्या अगोदर. आणि ही दोनच बीज जी आहे, जी उत्तम शबीज, उत्तम ऐकणं, उत्तम बुद्धिवाद करणं, शांतता करणं, हे तुमच्याकडे दिलेलं आहे. रुपया तुम्हाला दिलेला आहे, तो कसा खर्च करायचा आहे तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे. तसं भगवंतानी हे ज्ञानबीज तुम्हाला दिलेलं आहे. आज्ञाचक्रामध्ये ऊर्जा जन्मताच दिलेली आहे. त्याचा वापर कसा करायचा आज आपण बघितलं. आज रोग बघितलेत तर आधी एवढे पॅरालिसिस, एवढे लोकांचं अचानक मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, कोमामध्ये जाणं, हे का घडतं? हे कशासाठी घडतं? फक्त रक्तदाब हा एवढाच त्याच्यामध्ये परिणाम करणारा आहे का? नुसता हृदयाशी निगडीत आपण म्हणतोय काही नाही. तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल, तुमच्या शरीरातली शुगर वाढली असेल आणि त्याच्यामुळं अति हायपरनेसमुळे, अति चिडचिडेपणामुळे, अस्वस्थतेमुळे तुमचं ब्लड प्रेशर हे वाढलं आणि तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. एवढं सगळं इतकं सोपं 4 भाषेमध्ये आपण बोलून मोकळं होतो. पण तुम्ही चक्रांच्या दृष्टीने याचा जर विचार केला तर हृदयाचक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत, विशुद्ध चक्रापासून आज्ञेचक्रापर्यंत ज्या घटना घडत असतात या सगळ्या या कृतीला कारणीभूत असतात. उगाच तो रक्तस्राव किंवा त्या मेंदूमध्ये गाठ होत नाही क्षणात. त्याचं कारण ते आहे. अर्ध शरीर लुळं पडतं, पूर्ण शरीर लुळं 1% पडतं कधीतरी. डावा भाग हा लुळा पडतो,
उजवा भाग पण लुळा पडतो, पण असं आपल्या शास्त्रात दिलेलं आहे, जर उजवा भाग लुळा पडला तर मनुष्य दुरुस्त होणं म्हणजे तो मेंदू परत जागृत होणं हे केवळ अगदी नशिबावर सद्गुरू कृपा असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. म्हणून जे बदल घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराने जन्मताच आपल्याला डावीकडे दिलेल्या आहेत, की जे बदल घडत आहेत ते सगळ्या शरीराच्या डाव्या बाजूला असतात, की ते जर त्याच्यात घोटाळा झाला तर तुम्हाला काहीतरी कमी जास्त करता येतं, पण त्याचा परिणाम पण त्या डाव्या भागावर. पॅरलाइज झालेली माणसं 10 शोधलीत तर 9 माणसं तुम्हाला डाव्या बाजूने पॅरलाइज झालेली सापडतील. कारण का? विशुद्ध चक्रापासनं आज्ञा चक्रापर्यंत जो प्राणवायू वाहत असतो तो शुद्धतेनं प्रवाहित न झाल्यामुळे घडलेली गोष्ट आहे. नुसतं आपण हा श बीजाचा म्हणजे ही इतकं महत्त्वाचं काय आहे? 2च बीजं दिलेत भगवंतांनी, पण देहाच्या रचनेसाठी दिलेले आहेत. कुंडलिनी हा शब्दच जसा येतो इथनं चालू होते ती. नुसती आमची कुंडलिनी जागृत आहे का? कुंडलिनी मला जागृत करायची आहे तर तसं ती खायचा खेळ नाही आहे की बसलं आणि कोणी हात ठेवला डोक्यावरती आणि अमुक झालं. तर तुमचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या मूळ घरामध्ये होतीच गोष्ट, पण आपण आता फ्लॅटमध्ये राहायला गेलो, बंगला गाडींमध्ये आपण फिरतो म्हणून ती नाही. आणि एक पाठ आपल्याला अजून मिळत नाहीत का? पाठ खरेदी करायचा आहे. जर शास्त्र शुद्ध असं तर आजही तुम्ही जाऊ शकता आणि प्रयोग करून बघा. त्या प्रयोग केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की आपण किती शांत झालो आहे. जुन्या काळातल्या बायका एवढ्या हायपर होत्या, एवढ्या चिडचिड्या होत्या, पण एवढ्या होत्या, एवढी रोगांची प्रमाणं होती. आत्ता का आहेत? सुरुवातीच्या काळामध्ये एवढी आत्ता तरुण मुलांना तुम्हाला काउन्सिलिंगची गरज लागते, तो डिप्रेशनमध्ये जातात. का जातात? त्याची कारणं एवढीच आहे की आज्ञाचक्र व्यवस्थित कार्यान्वित होत नाही. का होत नाही? तरुणांचं व्यसन 100, सिगरेटी पितात, तंबाखू खातात आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या कंठावरती होतं. कंठाची बीजांची झीज तुम्ही स्वतःच्या हाताने करता. नुसतं सिगरेट प्यायल्यानंतर फुफ्फुसं निकामी होतात तर एवढं नाहीच आहे. हृदयचक्रामध्ये उत्पन्न होणारी कंपनं तुम्ही नष्ट करता, त्याच्या समोर दरवाजे उभे करता, त्या भिंती उभ्या करता. तर तो रक्तप्रवाह नुसता रक्तप्रवाह आहे का? तर वैचारिक प्रवाह हा वाहनच बंद होतं. मग तो जाणार कुठं? मग इथंच आला नाही तर इथंच परत खाली येणार. मग आज आपण पाहिलेत की किडनीचे किती विकार झालेत, किती पेशंट्स असतात. का साखर वाढते? का ब्लड प्रेशर वाढतंय? का लोकांना आज ध्यान करायची गरज लागते म्हटलं. सहजतेने करत नाही. आणि 3 दिवसाचा कोर्स करून 15 दिवसाचा कोर्स करून तर नाहीच नाही. तुम्ही देहाला तुमच्या आधी ओळखा. लहानपणापासून लावलेली किती लहान माणसं आत्तापासून रामरक्षा भीमरूपी म्हणतात. नाही, आई वडिलांनी शिकवलं म्हणून आम्ही म्हणतो नाही, त्याच्यामध्येच सगळं लपलेलं आहे. उगाच का ग्रंथामध्ये भगवान शंकरांनी जो स्वामी आहे तो सांगतोय, त्यांनी रामाना गुरु केलं, त्याचा दाह थांबला. इथपर्यंत आपण फक्त गोष्टीच्या रूपाने स्वीकारून वैचारिकतेने आचरण त्याचं करतो का? किती जण रामरक्षा म्हणतात. देहांमध्ये एखादी बाईनी जर दळून आणलं तर त्या डब्यामध्ये जो कडेला चिकटलेली पीठ असतं ते असं मारूनच ती आतमध्ये पाडते आणि ते काढून घेते हाताने. मग रामरक्षा ही ती कंपना आहेत की देहामध्ये तुमच्या वैचारिकतेमध्ये उत्पन्न झालेल्या वाईट गोष्टी आपोआप पाडतं. मग जर सोय तुमची केलेली आहे तर ती आपल्याला करणं प्राप्त आहे. का तुळशीजवळ जायचं? का तुळशीजवळ उभं राहून शुभं करोती म्हणायचं? कारण तो क्षण तेवढीच वेळ आपल्या त्या
तुळशीपाशी त्यातनं निर्माण होणारी कंपनं आपल्याला घ्यायची आहेत. असं सांगितलं का तासभर बसा, तासभर उभा राहा, त्या तुळशीपाशी उभं राहून तासभर उभा राहा. तुळस जेवढी औषधी आहे तेवढीच उष्ण आहे. म्हणून त्याला नियम घालून दिलेले आहेत. हा अभ्यास आपण करताना, आज्ञाचक्राचा अभ्यास करताना ह्या गोष्टी सुरू करणं गरजेचं आहे. किती वेळ मला होत नाही. आज पाठ आहेत कुठं, एवढं आपण घरामध्ये फर्निचर करून घेतो, सगळ्या गोष्टी करून घेतो. ते पाठ करून घ्या, आजही मिळतील. मिळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. आणि बघून घ्या. कधी विचार केला काय आमच्याकडं सुंदर पाठ, एक एक जड उचलत नाही. शिसमचा पाठ उचलत नाही. मग उचलत नाही, जडच आहे, पायावर पडलं तर माझं बोटाला लागेल म्हणून त्याला अडगळीत टाकायचं. ही आजची अवस्था आहे. सांगायचं कारण काय आहे की आपल्याला बाह्य अवस्थेतनं देह सुधारायचा जर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. सतरंजीवर किंवा चटईवर, दर्भासनावर जरी सांगितलं तरी त्याच्या बसू नका. जेवताना तुम्ही पाटावर बसा. सुरुवातीच्या काळात होती का डायनिंग टेबल? आता 10 पैकी 6 माणसांना गुडघ्याचे प्रॉब्लेम येतात की डॉक्टर सांगतात नाही, तुमच्या देहाला ती सवय लागली डायनिंग टेबलवर बसायची. काय होणार आहे? तुम्ही कृती त्या पाटावरती करून बघा, बसून बघा, आणि मग काय घडतं. मी पाटावर बसले आणि माझ्या पावलाच्या इथं इतकी रग लागली की परत काही याच्यावरती बसलेले मी आपली वर बसते. अरे तिथं रग का लागली? पाटावर बसल्यावरच का लागली? नुसती खाली बसल्यावर का लागली नाही? ह्याचा विचार का नाही करत आपण? कारण तुमची चक्र अशुद्ध आहे म्हणून लागलं. का आज स्त्रियांना टाचा दुखण्याचा का त्रास होतो? का उष्णता वाढते? जर एवढी आपल्याला नियंत्रित गोष्ट, एक किती वेळ आपण पाठ वापरतो? तर 5 मिनिटं वापरतो जेवताना. बघा आत्ता मी सुद्धा उच्चारताना जेवताना म्हटलं, भोजनाला म्हटलं नाही. म्हणजे वणवण. कुठेतरी आपण पाठी वाजताना त्याच्यामध्ये वाजतो अमुक अमुक ओंकार भोजनालय. जेवणालय कधी वाचतो का? मग कधी आपण हा विचार केला की हा भोजन शब्द काय आहे? मग आपण काय स्वीकारायचं आहे? आपण कधी आपल्या देवघरामधल्या देवीला, अन्नपूर्णेला नमस्कार कधी करतो का? अन्नपूर्णा कशासाठी आहे? चक्राची अभ्यास करण्याच्या आधी तुम्ही जर ह्या कृती केल्या नाहीत तर तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती नियंत्रित होणारच नाही. ह्या नॅचरल गोष्टी आहेत ज्या सुरुवातीने परंपरागत आपल्या घरामध्ये आहेत, ज्याचा आपण स्वीकार करायला हवा. किती जणांना माहिती असतं की आपल्या घरात अन्नपूर्णा कशासाठी ठेवली? फक्त लग्नामध्ये आम्हाला मिळाली ती ठेवली, त्याच्यावरनं घरात भांडणं चालतात. सासूबाईंची ठेवायची का माझी ठेवायची? पण बघत तर कोणीच नाही. मग अन्नपूर्णा म्हणजे काय? जी अन्नामध्ये, त्या भोजनामध्ये पूर्णत्व आणते, ही ताकद आहे. कशी ताकद आहे? तुम्ही पाहिलेत का? तिची बैठक पाहिली? हातामध्ये पळी असते, कशासाठी दिलेली आहे? मग वेदांमध्ये तुम्ही जर उलगडून बघितलं, वेद संस्कार शोध वेदांच्या मूलतत्व या पुस्तकामध्ये ह्या दिलेलं आहे की अन्नपूर्णेच्या हातामध्ये जी पळी असते ती आपले विशुद्ध चक्र ते ज्ञानचक्र, आज्ञाचक्रापर्यंत असलेल्या वाईट गोष्टींचा नाश करते. म्हणून ती जर उत्तम असेल, तिची जर स्थिती उत्तम असेल तर घरातल्या माणसांची वैचारिकता स्थिती उत्तमच असते. मग ह्या गोष्टी आपल्याला रोज सहजतेने प्राप्त होतात, पण आपण त्या प्राप्त करून घेत नाहीत. फक्त आपल्या देवात असतात. आपण त्यांच्याकडं पूजे करता 1 मिनटं फक्त गंध लावायचं, फूल व्हायचं की झालं. पण तत्व काय आहे हे तत्व सांभाळून घेत नाही, समजून घेत नाही. आज फक्त बाळकृष्णाला
बाळकृष्णाची त्याच्यामध्ये आपण पूजा करायची झाली ते फक्त सत्यनारायणाच्या दिवशी बाळकृष्ण करतो. घरामध्ये मुलं व्हावी, घरामध्ये वंश व्यवस्थित वाढावा म्हणून पूजेमध्ये बाळकृष्ण. पण बाळ आणि कृष्ण याचा अर्थ काय? नुसतंच त्याच्यामध्ये राहावा? ते बाळकृष्ण अगदी घेताना सोनाराकडनं आपण बघून घेतो की हातात सगळे तोडे आहेत ना, त्याच्या पायामध्ये वाळ्या आहेत ना, कमरेला करगोटा आहे ना. किती मुलांच्या कमरेला करगोटा असतो? करगोटा कसला बांधायचा? नाभीचक्र स्थिर ठेवण्याची ही मुळामध्ये दिलेली कृती आहे. ती काही तिथं शोपीस नाही आहे. ती ज्या मुलाला पोटदुखीचा त्रास असतो, फक्त करगोटा जर त्याला बांधला तर त्या मुलाची पोटदुखी थांबते, ते मूल रडायचं थांबतं. हे आपल्या शास्त्रांमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही अंधश्रद्धा नाही आहे. या आपल्या शरीराच्या भोवती चक्रांसाठी दिलेली ही एक बांधिलकी आहे, बंधन आहे. मग तुम्ही ती मूर्ती खरेदी करताना, श्रीकृष्णाची खरेदी करताना छुमछुम आवाज घेताना का घेता? कधी विचार केला आहे का की ते साखळ त्याच्यामध्ये ती घेतली पण त्याला छुमछुम असतं, आपण आपल्या मुलांना घेतो, नको नको त्याला लागेल, तिथं रॅश येईल. आधी नव्हते येत, आता कसे येतात? तुमच्या नाभी चक्राला जागृत ठेवायचं काम करतात त्या बाळाचं. का तो पायामध्ये वाळे घालायचे घुंगरांचे? तर त्या मुलाची वैचारिकता, बुद्धिमत्ता ही वाढावी, तो तेज व्हावा. तेज शब्द वापरतोय, हुशार व्हावा नाही, तेजोमय व्हावा. म्हणून पायामध्ये वाळे असतात आणि त्याचा आवाज येत असतो. आणि जसे ते असतं ते मूल पाय हलवतं जास्त. आपण हे करतो, किती पाय हलवतोस, इकडे आपटेल ना म्हणून ती आई दुपट्यात गुंडाळून ठेवते. म्हणजे ऊर्जाच तुम्ही दाबून ठेवता. मोकळे ठेवा. श्रीकृष्णाला जर तसं असतं तर कपडे घालूनच मुळात मूर्ती दिली असती ना, पण नसते ना ती. मग ह्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत पहिले. आणि ह्या आज्ञाचक्राचं जेव्हा आपण अभ्यास करतोय तर आणि ह्या गोष्टीत कमीत कमी एक पाठ आणि अन्नपूर्णा एवढ्या 2 गोष्टी फक्त जेवताना मी आता भोजनाला बसतीये एवढा नुसता उच्चार स्वतःच्या मनात त्या भगवंताला केलात, भगवंताला सांगितलं की तुझ्यामुळे मी आता भोजन करायला बसते, तर त्याच्यामध्ये त्या अन्नात उत्पन्न होणारी ऊर्जा ही 10 गुणांनी वाढते. आणि ही ऊर्जा तुम्ही पाटावर बसून जेवलात तर तुम्हाला कुठलेही त्रास होत नाहीत. आणि अन्नपूर्णेला प्रसाद दाखवून जर तुम्ही केला, ती अन्नपूर्ण आहे, त्या अन्नामध्ये ती ऊर्जा निर्माण करते की जो प्रवाह, जिचा कंट्रोल, जिचं नियंत्रण आपल्या विशुद्ध चक्राच्या पाकळीपासनं, विशुद्ध चक्राच्या आ पाकळीपासनं आपल्या आज्ञाचक्राच्या हम पाकळीपर्यंत त्या मार्गावरती आहे. एखादी गोष्ट तिखट लागली तर पटकन आपण म्हणतो तिखट लागली, त्याचा उच्चार बघा, ह्याचा उच्चार बघा, शचा उच्चार आहे. मुलाला म्हणतो हा उच्चार काय आहे? मूत्रमार्ग मोकळा करायचा आहे. मागही 2-3दा सांगितलं होतं, पण आता या श शब्दाच्या याने सांगतो की शिशु शब्द असा झालेला आहे तयार की लहान मुलाला कळत नाही की शू म्हणजे काय आणि शी म्हणजे काय, तर त्याला धरते आणि आई करते. जेव्हा या शूचा उच्चार करते श अधिक उ, तेव्हा ते मूत्रमार्ग मोकळा होतो आणि तो मुलगा शू करतो, ते मूल शू करतं. आणि श अधिक ई याचा जेव्हा उच्चार केला जातो तेव्हा शरीरामधला बल वाढवलं जातं, जे खाली ढकललं जातं आणि गुदद्वारातनं मल बाहेर पडतो, त्याला म्हणतात शी. आणि म्हणून
जो बाहेरनं कंट्रोल केला जातो, नियंत्रित असतो दुसऱ्या आईकडनं किंवा आयाकडनं, त्याला शिशु म्हणतात. म्हणून शिक्षणामध्ये शिशुवर्ग पहिला असतो की ज्याला शी कळत नाही आणि शूही कळत नाही. पण ह्या शब्दाचा, आज्ञाचक्राचा, बघा आज्ञाचक्र आहे, किती एका सेकंदात त्याचा फरक देहावरती पडतो आणि चक्र मोकळी करतो. म्हणून आपण हे चक्र शिकताना निदान पाटावर बसून नुसता हा ओम शांती एवढा जरी जप 11 वेळा केलात तरी देहामध्ये बाह्य अवस्था उत्तम व्हायला सुरुवात होते आणि ही गरजेची आहे. आपल्याला आपल्या शरीराचं कुंड हे शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की ऐतिहासिक ठिकाणी जातो, कुंड बघतो, शी किती घाणेरडं पाणी आहे, जातच नाही. त्या कुंडाचा कधी आकार त्याच्यामध्ये बघतो आपण? नाही. कारण अंतर्मनातली घाण इतकी असते, मग बाह्य अवस्थेतलं नाही. म्हणून बाह्य अवस्थेतनं सुरुवात करायला पाहिजे. तिथं असलेलं शेवाळ जर तुम्ही साफ केलं तर त्या कुंड्यातलं तुम्ही कुंडामधलं घाण तुम्ही काढू शकणार आहात. तसं वैचारिकतेचं जर शेवाळ जर तुम्ही साफ केलं आणि साफ करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते मध्ये तुम्हाला देहाचे शुद्धीकरण करण्यासाठी तुम्हाला पाठ लक्षात घ्यावा. किती सुंदर शब्द एक एक आहेत बघा. जो प्रवाही असतो त्याला पाठ म्हणतात. पाटाचं पाणी प्रवाही असतो म्हणून पाठ. तर पाठ आणि निदान आजपासनं स्वतःच्या घरातल्या अन्नपूर्णेला भोजनाच्या अगोदर आवाहन तरी करावं की ह्या अन्नामध्ये तू समाविष्ट होऊन ऊर्जित अवस्था उत्पन्न कर, जे मी ग्रहण करतोय किंवा करतेय, तेव्हा तुमचा देह शुद्ध व्हायला लागेल. आज्ञाचक्र हे जरी 2 बीजांचं असलं तरी देहाची शुद्धीकरण, अंतर्मनाचं शुद्धीकरण, आपल्यावरती होणारे संस्कार, मंत्रांचे होणारे संस्कार, माझ्या देहाला कुठला मंत्र चालणार आहेत, कुठली अक्षरं चालणार आहेत, हे सर्व या आज्ञाचक्रात येणार आहेत. आज इथं थांबतो. श्रीराम.